क्रीडा संकुलावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम निश्चितच ग्रास ग्राउंड आणि ग्रास ग्राउंड वरती क्रिकेटचा दैदिप्यमान हा सोहळा सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण सर्वजण आहात. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअरचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि तुडुंब गर्दीच्या अगदी साक्षीनं ह्या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही पंचांचं मनापासून कौतुक. सनी भोईर सर आणि त्यांच्या बरोबर कुणालजी पेनकर सर ज्यांनी आम्हाला कालपासून साथ दिली. दोन्ही पंचांचं कौतुक करूयात. मॅचला करताय सुरुवात. त्याचबरोबर प्रसादजी सवारे ज्यांनी आम्हाला समालोचन कक्षामध्ये साथ दिली त्यांचं मनापासून आभार. सर्व आयोजन समितीचा आभार. 2 दिवस सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी आम्हाला दिली. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेत राज आणि प्रशांत. गोलंदाजी मार्क वरती तेजस. आंबेशिव टीम साठी सुरुवात करेल. पहिलाच बॉल. 3 षटकांचा हा सामना. गेम ऑन. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ. अगदी आपण पाहताय तर बॅटच्या टो एंडला लागलाय. सिंगल मिळेल. 1 धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. राज गडगे ऑफ द मार्क विथ द सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं खातं आणि संघाचं खातं या ठिकाणी खोललंय. धावफलकाचा श्री गणेशा. ओमसाई मानकिवली. भरपूर सामने ते खेळले या वर्षीच्या हंगामात म्हणतायत. आम्ही भरपूर साऱ्या एंट्री केल्या मात्र आज त्यांचं खातं खोललंय. नशिबाची साथ मिळाली आहे. मेहनतीला रंग आला इथे बॅटची कडा आणि लक फॅक्टर सातत्यानं प्रशांत भोईरच्या सोबत आहे. कट लागली आणि दोघांच्या मधनं चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावात चौकार. प्रशांत भोईरला आणि मानकिवली संघाला मिळालेल्या या 4 धावा. 4 धावांच्या मदतीनं स्वतः ऑफ द मार्क होत असताना प्रशांत स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार. धावफलकावर 5. षटक क्रमांक पहिलं तेजस गोलंदाजी मार्क वरनं. पहिल्या षटकाचा हा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना संध्याकाळच्या सत्रात इथे आपण पाहताय स्विच अटेम्प्ट. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव येतोय. प्रचंड वेगावरती नक्कीच आपण पाहताय तर नियंत्रण सुंदर राहिलंय. कालच्या दिवसभरामध्ये अतिशय दर्जेदार खेळ आंबेशिव संघाने दाखवला. 2 वेळा गोल्डन सिक्सर मारण्याची किमया यांनी पार केली. निश्चितच दोघांचं कौतुक केलं जाईल ज्यांनी काल आपण पाहताय तर 2 वेळा गोल्डन सिक्सर मारून संघाला आपण पाहताय मेगा सेमीफायनलच्या या थरारापर्यंत पोहोचवलंय. इथे हलक्या हातानं फ्लिक केलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पकडतील फेकतील. पुन्हा सिंगल मिळेल. 1 सिंगल धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर झालंय ते टोटल 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. राज गडगे यावेळेस स्ट्राइक वरती. या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर कामगिरी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे आपण पाहताय संघासाठी आता सुद्धा एक उपयुक्त खेळ आणि उपयुक्त खेळी साकारण्याची गरज. इथे बॅट फिरवली आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला पार केले. फटका दमदार. फिल्डर पाठलाग करतोय. दूर वरनं आलाय. दुरून आला. पकडलं फेकलं. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतीये. इथे आपण पाहताय 2 धावा मिळतायत. स्कोर कार्डला जोडल्या जातील. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या मात्र उपयुक्त असतील. चेस करत असताना निश्चितच आपण पाहताय संघर्ष वाढताना पाहायला मिळतोय. इथे या मॅच मध्ये काय घडेल. षटक पहिलं. बॅट फिरवली. संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत बिनबाद 8 धावा. बॅटिंग करतायत ओमसाई मानकिवली. तेजसचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केला 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. चला आंबेशिव संघ थोडीशी घाई आपण करा कारण सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे आणि त्यावेळेला बॅडलाईटचा इम्पॅक्ट तुम्हालाही नको आणि प्रेक्षकांना सुद्धा लख प्रकाशात मॅच संपली पाहिजे याची काळजी आपण घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय मयूर ताम्हाने.
कालच्या दिवसाचा सुपरस्टार प्लेयर इथे आपण पाहताय तर या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती प्रशांत भोईर, जाबाज खिलाडी, जिगरबाज. स्ट्राइक वरती तयार, उजव्या हाताचा बॅटर, बॉलर तयार. मयूर तामानीचा पहिलाच बॉल, इथे फटका जबरदस्त पाहायला मिळतो, फिरवलाय आणि सीधा सीमारेषेच्या जवळ अगदी आपण पाहताय तर अडवण्यात यश मिळालंय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत, स्कोर कार्डला जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल 10 वरती. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. मयूर तामाने गोलंदाजी करतोय, स्ट्राइक वरती प्रशांत भोईर. इथे शॉर्ट पिच पूल केलाय, फिल्डरच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर कडक आणि क्रॅकिंग हिट. प्रशांत भोईरच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार रवाना, सिक्सर. कडक हिटिंग, अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करतायत. इथे आपण पाहताय तर प्रशांत भोईर आणि राज गडगे सलामीची जोडी, आणि खऱ्या अर्थानं उत्तम सलामी अद्यापर्यंत देताना पाहायला मिळत आहेत. चेंडूवरती आपण पाहाल तर चांगली नजर बसली आहे. सकाळपासून तुम्ही पाहाल तर जबरदस्त कामगिरी सातत्यानं करत असताना आपल्या टीमला क्वालिफाय करून दिलं. त्यानंतर सेमीफायनलच्या मॅच मध्ये इथे मोमेंटम घेऊन उतरलेत. बॅटिंग सुंदर आहे. मयूरचा हा चेंडू इथे एकशा खबरला पकडले, डायरेक्ट थ्रो जरूर आलाय, मात्र आपण पाहताय तर निश्चित एक सिंगल धाव कंप्लीट केली वेगानं. रिस्की सिंगल इथे कंप्लीट करतायत. 1 धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकेल. राज गडगे स्ट्राइक वरती येतोय. राजसाठी हा चेंडू त्यानं सुद्धा फिरून मारलाय. वेट अँड वॉच, जितक्या वेगानं आलाय त्याच्या डबल वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बिग हिट, मायटी ब्लो, षटकार. क्रॅकिंग, कडक बॅटिंग पाहायला मिळतीये. ओमसाई मानकिवली या संघासाठी आपण पाहताय तर धावांचा पाऊस या ठिकाणी पाडतायत. राज गडगेच्या बॅटमधनं सिक्सर मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत त्या 23. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक. पहिल्या षटकात 8 आल्या, त्यानंतर इथे आपण पाहताय 4 चेंडूंचा खेळ ओव्हर नंबर 2 मध्ये कंप्लीट झालाय. तब्बल 15 धावा या 4 बॉल वरती आल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. राज गडगे मैदानावरती आज खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटनं राज केलं. संघासाठी उपयुक्त खेळ तो सादर करतोय. सेमीफायनलची मॅच आहे. छोटी मोठी द्वंद्व समाप्त झाली, इथून नवीन द्वंद्वाला सुरुवात झाली आहे. मेगा फायनल तिकीट मिळवायचंय आणि त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकण्याचं काम या ठिकाणी करतायत राज गडगे. जबरदस्त पुल पॉवरफुल करत असताना सक्सेसफुल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जागेवरनं खडे खडे टोलावतोय. चेंडू वरती नजर जर आपण पाहिली तर अप्रतिम राहिली आहे. इथे बॅट फिरवली, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, सिंगल मिळेल. 1 धावेची मदत. हे षटक संपले. आपण पाहताय 6 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल पाहायला मिळत आहेत 30 धावा. अगदी आपण पाहिलं तर 22 धावा या षटकात आल्या. 2 षटकांचा खेळ संपला, 30 धावा धावफलकावर. आई गावदेवी आंबेशिव झुंजार टीम आहे, ताकदवर संघ आहे, मात्र त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आपण पाहत असाल तर 30 धावा पहिल्या 2 षटकात सलामीच्या जोडीनं कुठून काढल्या. व्हेरी गुड बॅटिंग. लास्ट ओव्हर, शेवटच्या 6 बॉलचा खेळ. इथून शिल्लक 6 चेंडू कशा पद्धतीने इथून खेळून काढले जातील. उर्वरित 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर चांगली नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकात तब्बल 30 आल्यात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. अनुभवी खेळाडू. कालच्या दिवसामध्ये ज्यानं गोल्डन सिक्सर ठोकला आणि आपल्या संघाला तारलं तो सुमित जमदरे गोलंदाजी मार्ग वरती. चला थोडस स्पीडअप करा.
2 षटकात 30 आल्यात. स्ट्राईक वरती राज गडगे, ज्यानं खऱ्या अर्थानं आज दिवसभर मैदानावरती राज केलंय. सुमितला त्याला रोखण्याचं आव्हान. 6 चेंडू शेवटचे, 3 षटकांची मॅच. लास्ट ओव्हर, बॉलर तयार. फर्स्ट बॉल सुमित. पहिल्याच बॉल वरती दे धमाका, कडक जागेवरनं अगदी आपण पाहताय हाय कॉन्फिडन्स न ठोकलेला हा जबरदस्त हिट, मानकिवली ब्रँडेड सिक्सर. जबरदस्त बॅटिंग राज गडगेच्या बॅटमधनं. मात्र इथे धावांचा पाऊस, षटकार आणि चौकार सातत्याने इथे दिशा चुकलाय. वाईट बॉल ऑप्स्टमच्या अगदी जास्त बाहेर. सुमित जमदारे गोलंदाजी मार्क वरती. इथे आपण पाहताय उर्वरित 5 बॉल आणि या 5 चेंडूंवरती जर नियंत्रण इथून मिळवलं नाही तर मात्र सामना हातामधनं निसटू शकतो. सेमीफायनलची मॅच, हा सामना जिंकणं गरजेचं आहे. मेगा फायनलला पोहोचायचंय. व्हाईट बॉलचा अजून एक इशारा. प्रेशर मध्ये असणारा गोलंदाज सुमित जमदारे. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स, अनुभव. हा संपूर्ण अनुभव इथे मैदानामध्ये उतरावा लागेल सुमित जमदारेला. धाव फलकावरती तब्बल 38 धावा, 38. इथे सुद्धा आडव्या बॅटनं कडक हिट. फिल्डर साठी मोठी चेस. दोघांच्या मधनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुई धागा स्ट्रोक, चौकार. मस्त बॅटिंग, अगदी लईमध्ये. अगदी आपण पाहताय तर एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना प्रशांत आणि राज सुंदर खेळ सादर करतायत. प्रशांत भोईर आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय राज गडगे. दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग पाहताय. सलगच्या 2 बॉलला 2 सिक्सर आले तर विराजदादा माली यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. इथे आपण पाहताय स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय, सिंगल आली. 2 बॉलला 2 सिक्सर जर ठोकले तर विराजदादा माळी यांच्या वतीनं सूरजदादा माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रशांत स्ट्राईक वर. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं घुमवलंय. मिस टायमिंग. सिंगल वरती विश्वास, सिंगल वरती संतुष्ट राहत आहेत. स्कोरबोर्ड वरती मोठी वाढ. धावफलकावर तब्बल झाल्या एकंदरीत 44. या षटकातील अजूनही आपण पाहताय तर 2 चेंडूंचा खेळ इथून पूर्ण बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा जमतील? सलगच्या 2 षटकाराला सूरजदादा माळी यांच्याकडनं 500 रुपये. आणि एक आलाय की काय हा प्रश्न नक्कीच इथे पाहायला मिळेल. उत्तर मिळतं यस. या चेंडूवरती राज गडगेचं राज. चेंडू सीमा पार, उत्तुंग भरारी, सिक्सर. अजून एक सिक्सर जर आला तर सूरजजी माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. लास्ट बॉल आणि पूर्वार्धातील शेवटचा बॉल. इथे धावफलकावरती 50 धावा, 50. शेवटचा बॉल आपण पाहताय. सरळ आपण पाहाल तर विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव येतो. षटक संपलंय. तिसरं 3 षटकात 50 बनल्यात आणि 51चं कडक लक्ष इथे ठेवलंय. बनवाव्या लागतील 18 चेंडू, 51 धावा. आंबेशिव संघाला जर फायनल मध्ये जायचं असेल तर आणि डिपेंड केला तर मानकिवली संघ मेगा फायनलचं तिकीट या ठिकाणी घेतोय. 3 षटकात झाल्यात 50, 51चं पाठलाग. पुन्हा एकदा सर्व आयोजन समितीचा मनापासून आभार. 2 दिवस आपण सेवा करण्याची संधी दिली. सर्व माझ्या ऑफिशियल टीमचा आभार, सर्व लाडक्या खेळाडूंचा आणि प्रेक्षक राजाचा आभार. आज आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ दिली. प्रसादजी सवारे सर आपला आभार. सर्वांचं मनापासून आभार. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज ऐकूयात प्रसादजी.
हॅलो. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर, आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. चला जाऊयात याही मॅचच्या दिशेने. मॅचला करूया सुरुवात. खरं तर आजच्या दिवसातली ही शेवटची इनिंग पाहायला मिळेल, ती म्हणजेच या दोन संघादरम्यान सेमीफायनल 1 आपण पाहतोय. जो हा सामना जिंकेल तो थेट मात्र अंतिम फेरीमध्ये अर्थातच फायनल मॅचसाठी पात्र ठरेल. परंतु कोणता संघ असेल जो या मॅच मध्ये फायनलिस्ट होईल, कोणता संघ फायनल मध्ये धडक देईल हे देखील पाहूयात. संघ दोन आहेत, स्वप्न एक. अगदी या स्पर्धेतील फायनल खेळायचे आहे, परंतु कोणता संघ फायनल खेळेल? टीम ओमसाई वांगणी, ओमसाई मानकिवली की आई गावदेवी आंबेशिव. दोन्हीही संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आज चांगला खेळ राहिलाय मानकिवली संघाचा, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला अगदी इनगाव संघाने आज इम्प्रेस केलं. परंतु कालच्या दिवसानं खरं तर ज्या संघाने गाजवलाय तो संघ आई गावदेवी आंबेशिव संघ. त्या संघाला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करत असताना. काल मात्र नशीब ऑन होतं, परंतु आज देखील तोच नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चला मॅचला करूया सुरुवात. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम. यस, मॅच ऑन करतोय आपण. मॅचला करतोय सुरुवात. अप्रतिम ही स्पर्धा, दमदार आयोजन, दमदार नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ कात्रप गावाचं पाहायला मिळेल आणि भरपूर चांगली ही स्पर्धा. नगरसेवक चषक 2026 हे पर्व. यस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिला P1चा षटक, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पंकज भोले. पहिलाच बॉल, जोरदार अपील केली जाते, परंतु या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येतोय. लेग बाईस, कदाचित लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू. परंतु पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल पाहायला मिळते. अगदी पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ राहिलाय, ती म्हणजेच ओमसाई मानकिवली संघाचा. बॅटिंग करत असताना अगदी आज राज आणि प्रशांतनं खरं तर दमदार कामगिरी केली आहे. तब्बल मागील इनिंग मध्ये 50 धावा बनवल्या आणि आता 51 धावा संख्येचा टार्गेट आंबेशिव संघासमोर उभा केलाय. परंतु 51 धावा आता बनतील का हे देखील पाहूयात. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र लेग पायच्या माध्यमातून पहिली सिंगल आली आहे. गुडलेस फटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉलला पाहिलं तर अगदी लॉंग ऑफला पाठवलाय डीप मध्ये. नरेंद्र आले, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट. अगदी सुरुवातीचे जे 2 षटक आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. जर का या 2 षटकांमध्ये सातत्याने मोठमोठे फटके आले तर आंबेशिव संघ या मॅच मध्ये नक्कीच आपल्या नावाचा ठसा उमटवू शकतो. जर का सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग राहिली तर आंबेशिव संघ खरं तर या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये राज आहेत, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. सध्या तरी चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पंकज भोले. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 4 धावा. अगदी सिंगल डबलच्या जोरावरती इथून सुरुवात केली जाते, परंतु प्रत्येक ओव्हर मध्ये एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. कारण की जबल पाहिलं तर जवळ पाहिलं तर अगदी 17च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केली जाते. यस, या ठिकाणी सर काय चेक करायचं आहे? बॅट कट. यस या ठिकाणी चेक केलं जाईल. बॉल नक्कीच कुठे आदळलाय आता या ठिकाणी हे चेक केलं जाईल.
यस इथे फलंदाज बाद आहे कारण की टप्पा पडल्यानंतर बॅटचा चुंबन आणि अगदी यष्टांच्या मागे या ठिकाणी कॅच कॅरी केली जाते या ठिकाणी बॅट कट आहे इथून पहिला विकेटचा पतन अगदी थोडा वेळ घेण्यात आला परंतु थेट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचण्यात आला आहे अगदी पहिला टप्पा पडला त्यानंतर बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कॅच कंप्लीट केली इथे पहिला विकेटचा पतन फलंदाज बाद अगदी चांगला निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय त्यांचंही कौतुक करायला पाहिजे कारण की नक्कीच क्लोज होता दोन्ही तिन्ही अँगलनं या ठिकाणी चेक करण्यात आलं नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचाही कौतुक करायला पाहिजे कारण की चांगला निर्णय आणि चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली सर येस मॅच ऑन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर आहेत मॅच ऑन खरं तर पहिला विकेट या ठिकाणी मिळाला टीम मानकिवली संघाला फटका इथे देखील फसलाय डीप मध्ये खेळाडू आहेत राज नो मिस्टेक भरपूर चांगल्या या ठिकाणी जजमेंट आणि आणखीन एक विकेटचा पतन धक्का दुसरा टीम आई गावदेवी आंबेशिव संघाला बॅक टू बॅक हा दुसरा विकेटचा पतन फलंदाज बाद अगदी इथून पाहिलं तर याही मॅच मध्ये मानकिवली संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते सुरुवातीला पाहिलं अगदी आंबेशिव संघानं सिंगल डबल एकवटल्यापर्यंत त्यानंतर सातत्याने विकेटचे धक्के दिले जात आहेत लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट आलेत परंतु इथून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहूयात गुडलेस फॉरचा बॉल फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू अगदी निलेश दादा मराडे पोहोचले चेंडूवरती बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात अगदी पंकज भोलेनं भरपूर दमदार कामगिरी केली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर आंबेशिव संघाचे दोन्हीही खरं तर विस्फोटक फलंदाज अर्थातच मयूर आणि आकाश या 2 खेळाडूंना बाद केलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर जवळजवळ अवघ्या 5 धावा खर्च केल्यात यस पाहिलं तर अगदी पंकज बोलेने 4 धावा खर्च केल्या परंतु त्यामध्ये एक लेग बाज देखील आहे म्हणजे टब्बल टीमची टोटल पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले आता येणारं समीकरण येणारे 12 चेंडू आणि अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत आता समीकरण थोडस कठीण होते मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 46 धावा बनवायच्या आहेत परंतु यस पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय एक अवांतर धाव इथनं मिळतीये अवांतर धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा सामना थोडासा कठीण बनलाय परंतु इथे देखील फटका फसलाय जेलची संधी डीप मधून पंकज भोले भरपूर चांगले प्रयत्न झाले अगदी एफर्टला दाद द्यावी लागेल अगदी 100% कमिटमेंट काय असतं या ठिकाणी पाहायला मिळालं जवळ पाहिलं अगदी बाउंड्री लाईन वर पासून जवळ पाहिलं तर अगदी ठड्या सर्कल पर्यंत धावत आले आणि काय धावलाय पंकज भोले मैदानाच्या आतमध्ये इथे कॅच ड्रॉप जरूर झाले परंतु या बॉलवरती नक्कीच एक धाव मिळाली टीमची टोटल 7 धावा 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड सध्या तरी अगदी कासवाच्या गतीनं बॅटिंग सुरू आहे असंच म्हणावं लागेल कारण की इथून मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज इथे देखील फटका फसलाय आणि स्लिप मध्ये अगदी निलेश कालेकर अर्थातच पेट्रोल भाई यांना आपण पाहिलं विकेटचा पतन फलंदाज बाद धक्का तिसरा टीम आई गावदेवी आंबेशिव संघाला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश कडव यांना आपण पाहतोय
येस मॅच ऑन. इथे फटका चांगला अगदी अपरकट केलाय, बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये, अगदी कव्हर्स मध्ये, पण तो डीप मध्ये नक्कीच खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केला जात आहेत. सध्या तरी सातत्याने सिंगल डबल या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. आता सामना थोडासा फसत चाललाय टीम आई गावदेवी आंबेशिव संघासाठी, कारण की मोठ्या फटकांची गरज आहे. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता नरेश यांचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. याही षटकात राज मात्र अगदी धारधार गोलंदाजी करतायत. जेव्हा जेव्हा राज गोलंदाजीसाठी येतात तेव्हा विकेट नक्कीच आपल्या नावावरती करतायत. इथे देखील फटका फसलाय पुन्हा एकदा. वन्स अगेन पंकज मात्र धावले होते, परंतु थोडासा अगदी रनिंग करताना थोडासा अडथळा निर्माण झाला आणि या ठिकाणी इथे देखील बॉलला स्टॉप केलं. एकच धाव मिळाली. टीमची टोटल 10 धावा. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आहे. मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठला मात्र तुम्हाला करायचा आहे, परंतु इथून सातत्याने मोठमोठे फटके देखील खेळावे लागतील. आता सामन्याचा समीकरण भरपूरच कठीण बनलाय. 10 धावा बनल्या गेल्यात म्हणजेच अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत, परंतु इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी या ठिकाणी अतिरिक्त उचली मिळाल्यानंतर त्यानंतर इथे हा निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या फलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि अजूनही 41 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. कठीण आव्हान. आता जवळपास 100% हा सामना ओमसाई मानकिवली संघाने आपल्या बाजूने केलाय, परंतु पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये नरेश यांच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 धावा. सध्या तरी सातत्यानं संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी धाबा संख्येचा अंतर इथून कमी करण्याचा प्रयत्न नरेश यांच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच प्रशांत. आज प्रशांतनं खरं तर भरपूर चांगली कामगिरी केली आहे. मग बॅटिंग असो मग बॉलिंग असो, सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इथे देखील याच समोर चेंडू होता, ऑन साइडला लॉफ्ट केला आहे. संघर्षमय हा षटकार येतोय. 6 धावा आल्यात. टीमची टोटल 20 धावा. धावा संख्येचा अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच सध्या तरी सुरू आहे. अगदी आज या मैदानावरती आपण पाहिल्यात भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आलेत. सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी कात्रप क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा. अर्थातच नगरसेवक चषक 2026 हे पर्व आहे. पहिलं पर्व आहे, दमदार पर्व आहे. भरपूर चांगले या ठिकाणी आयोजन आणि नियोजन. खरं तर सर्वच या ठिकाणी कमिटी मेंबरांचं कौतुक करायला पाहिजे. मग आमचे विकास दादा भांडे असतील, प्रवीणजी गीते असतील, अक्षय दादा बाबुलकर असतील, त्यानंतर नयनजी गीते, समीर दादा राऊत, सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. भरपूर चांगलं आयोजन आणि नियोजन. खरं तर आज या सर्वच मान्यवरांचं, सर्व आयोजन कमिटीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मी. खरं तर त्यांनी मला या ठिकाणी नक्कीच समालोचन करण्याची संधी दिली आणि आमचे सोमनाथजी खाडे यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच त्यांनी आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेत ती समालोचन करण्याची संधी दिली, त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. षटकातील शेवटचा चेंडू आहे. जवळपास आता हा सामना संपूर्ण ओमसाई मानकिवली संघाच्या बाजूने. यस, व्हाईट बॉल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 23 धावा.